नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता खूप दिवसापासून आमचं प्लॅनिंग होतं, सुनीलचं होतं, माझं होतं, तांबोळीचं होतं आणि येणार होतो आम्ही जवळजवळ 12-13 जण. पण शेवटी आम्ही आलोय 6 जण आणि खूप मजा आली. अण्णांनी विमान चालवल्यासारखी गाडी चालवली. अजिबात कुठं थांबवलं नाही. आता वाजलेत बघा घड्याळात 11:15. आम्ही निघालोय 5:15 वाजता, काय 4:45 वाजता, 5:45 वाजता. आणि खूप मजा, कुठं थांबलो नाही, कुठं निश्चित पिदाडली गाडी. पण काही अडचण नाही, आम्ही पोहोचलो. आता आमचे गाइड आहेत. क्या नाम है आपका? मेरा नाम अब्दुल रजाक। अब्दुल रजाक है भाई, है जो हमको डिटेल्स में पूरा इधर घुमा के बताने वाले क्या क्या है। अभी ये किधर आ गए अपन? ये जामिया मस्जिद जामिया मस्जिद। इसको जामिया मस्जिद बोलते हैं। जामिया मस्जिद बोले तो एक टेम्पो 8,500 लोग नमाज पढ़ते हैं। और हमारा रमजान का ईद आता ना, सब हर पूरे बीजापुर के लोग इधर ही आते हैं। एक टेम्पो 8,500 लोग नमाज पढ़ते हैं। और फ्राइडे को, हाँ नहीं, रमजान ईद आता ना, फ्राइडे को कम लोग आते हैं। ये कहते नगीज के लोग हैं, उतने लोग आते हैं और अपने अपने एरिया में पढ़ते हैं। पूरा कुरान का आयत क्या पूरा सोने के पानी से लिखा है। अंदर आके देखो, हाँ पूरा काला काला मकबर बोलते दादा इसको। ये 550 साल पुराना है। 550 साल पुराना है। हाँ ये मेन एंट्री है क्या? हाँ, ये इसको 4 गेट है दादा। हाँ हाँ ये एक है, ये उधर एक है, वहाँ एक है, ऐसा 4 रास्ते हैं। अभी ये साइड से जाने आते ना, उधर वो गली घरा गिरा होगा उधर ना। बरं. हाँ देखो, ये पूरा अंदर जाके देख ले को, पूरा सोने के पानी से लिखे दादा। हाँ देखो, सोने का पूरा सोने का हमारा सुनना रहता ना। हाँ हाँ वो कुरान का आयत लिखे तो है। हाँ देखो, हाँ बता तो आप यार, चप्पल छोड़ो भाई। ये बोर्ड पे क्या लिखा है इधर? जूता निकालो. हाँ, ये चप्पल इधर ही छोड़ना। बघा, एवढी जुनी वास्तू असून सुद्धा त्याचं पावित्र्य राखण्यासाठी ये जो भाई है इन्होंने हमें जूता उतारने के लिए बोला. ये अच्छा लगा हमें भी कि पुरातन जो भी वास्तु है वो संभाल के रखने का काम इन्होंने किया है. आणि वरती पहा, तुम्हाला दिसत असेल इथं फार मोठं आग्यामोळ आहे. किती वर्षापासून हे काय काय माहित नाही. आणि दगडाचं काम तुम्ही पाहू शकता. 550 साल पुराना है दादा। थोडं थोडं पडझड झाली आता, दगडी सुद्धा कुजली. किस लिए सले? ये पूरा ये है दादा, ये सांकड़ी लकड़ी का है, लोहे का नहीं हो। लोहे का नहीं? नहीं, जो लकड़ी का है देखो कैसा दिखता, लोहे का जैसा दिखता ना हो। पूरा पत्थर में हो। हाँ, मैं वही बोल रहा था. हाँ, पत्थर का सब अण्णा, ते जे आहे ना, ती कडे बिडे हात दगडात कोरल्यात. बापरे. पूरा पत्थर का है। हा, लोहे का काटते ना वो टेप है। ये ना आता तुम्हाला म्हणजे मलाही विश्वास बसत नाही हे एका दगडामध्ये यायची एंट्री त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. काय कारागीर असतील त्या काळात ते काय माहिती. आणि आता जर पहले का बांधकाम है दादा, अब भी क्या क्या जोड़ा कैसा है सर दगड़? वो पहले के लोग है ना, अब भी क्या कर सकते। एकाच दगडात वो डिजाइन काढे हो असा। हा, एवढं सोपं नाही. नाही नाही नाही, एकाच दगडात केलं ना हे करून आहे ना, त्याला बरोबर ते मध्ये गॅप हे केलेलं आहे. तेवढी एकच. हो, नाही असतील भरपूर, पण आता खूप सॉलिड ना. बरं वाटलं जरा. हो, मैं देखो, ये पूरा कुरान का आयत है इसमें। ये जो तल्ले है ना, ये हाथा लगा लगा के पसीने से काला पड़ा हो। ये तो पूरा साता हो। अभी क्या ये बंद कर छोड़े लोग। अभी क्या पब्लिक जाके हाथ लगा के देखते हैं ना, उसके हाथ काला पड़ा हो। नहीं, उसमें जो लिखा है उसका मीनिंग क्या है? ये ग्रंथ है क्या कुरान का? हाँ, वो हमारा कुरान का आयत है। अच्छा। अभी वो सोने के पानी से ले गए। वो लोग ऐसा पकड़ पकड़ को क्या काला पसीना छुट के काला पड़ा हो। वही 550 साल पुराना। हाँ, सुनो। जो आप फर्स्ट जो है आपको मोस्ट वेलकम टू बीजापुर जो है को स्वागत करते हैं। ये जामिया मस्जिद बोलते हैं इसको। जामिया यानी बड़ी मस्जिद है। कहीं भी देखो आप, दिल्ली में है और भी जगह बड़े बड़े हैं, जामिया यानी बड़ी मस्जिद है। ये साउथ इंडिया का सबसे बड़ी मस्जिद है। साउथ इंडिया में सबसे बड़ी मस्जिद ये बीजापुर में, और इंडिया का सेकंड है। इंडिया का सेकंड है। फर्स्ट इन भोपाल। ताजुल मसाजिद आप नेट में देख सकते हैं। अच्छा। ताजुल मसाजिद, उसकी कैपेसिटी है 1,75,000 इनसाइड नमाज पढ़ते हैं। और सबसे छोटी भी वहीं पर है जिसका नाम है 250 मस्जिद,
सिर्फ 2 ही आदमी नमाज पढ़ते हैं। दो ही आदमी नमाज पढ़ सकते हैं। ये सेकंड जो बीजापुर में आप अभी प्रेजेंट है, इसकी जो कैपेसिटी इनसाइड जो है 8000 है। 8,000 इनसाइड। इसकी मस्जिद बड़ी है, सहन मतलब ओपन एरिया छोटा है। दिल्ली का मस्जिद छोटा आप देखे होंगे, हाँ, मस्जिद छोटा, सामने का एरिया बड़ा है, एरिया बहुत बड़ा है। अप टू लाल किला रोड तक। ये मस्जिद जो है आदिल शाही डायनेस्टी, ये सभी ईरान से आते, शिया मुस्लिम नियर शिया थे। नियर अबाउट 197 ईयर्स ये लोग कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा में इनकी हुकूमत रही। उसके अंदर 9 आदिल शाह हुकूमत करे। 9 आदिल शाह। 9 आदिल शाह। 5वां बादशाह 1565 में इस मस्जिद को बनाया। 1565 में 5वां आदिल शाह। 5वां। और इस मस्जिद को बनाने के लिए 20 साल लग गए और रोजाना 5000 लोग काम करते थे इसमें। पत्थर और गार लाइमस्टोन। उसी तरह से जो सामने देख रहे हैं आप लोगों, पत्थर ही है, लोकल पत्थर है। उसके ऊपर जो है कुरान और हदीस, उसको तराश करके उसके ऊपर सोने के पानी से लेप है वो। तो 450 साल पहले सोने के अशरफियां चलते थे, कॉइन्स जैसा 5 का कॉइन्स है, उसी को पिघाल कर उसके ऊपर लेप लगा दिया, इसलिए उसको सोने का मेहराब बोलते हैं। मेहराब मीन्स नेम ऑफ द प्लेस। नहीं, अब प्रैक्टिकल देख लो, यहाँ खड़े होने से आपको 2-4 डिजाइन दिखते हैं और आमने सामने सेम है, वो भी देख लो। ठीक है, 16 दूनी 32 हो गए और ये 33 ये 1, ये सूर्य नूर है, एक सूरा है, सूर्य नूर बोलते हैं। और जो आप लोग आए वो अली आदिल शाह का गेट है, जिसने मस्जिद बनाई। अली आदिल शाह के बाद यहाँ औरंगजेब आ गए, मुगल, दिल्ली से, शाहजहां के बेटे। 12 सितंबर 1686 को आकर बीजापुर को कब्जा करके वो अपना अलग से गेट बनाए, इसलिए उसका नाम औरंगजेब गेट बोलते हैं। बिल्ट बाय सिया, देन ऑक्युपाइड बाय सुन्नी, नाउ दिस टाइम सुन्नी आल्सो। वो एक गेट बनाए, वो एक मेंबर बोलते हैं 3 स्टेप, जो हमारे जो गुरुजी होते हैं, जो मौलाना होते हैं, 20 मेंबर हम लोग खड़े होते हैं। अब यहाँ पर हम लोग उस समय 60 to 65 लोग एक सब में ठहरते थे। कितना वेरिएशन हो गया। और हमारा सजदा बोलते हैं, हम लोग नीचे झुकते हैं, हमारा यहीं पर आता है, उनका वहां पर जाता है। हाइट भी इतना था। हाइट भी था। और ऊपर कभी अटैक नहीं हुआ? नहीं नहीं, कभी नहीं। नहीं नहीं, किसी का भी नहीं नहीं। मजबूत है। और जो है इसकी देखभाल कौन करता है? आदिल शाह मतलब और औरंगजेब अलग है। अलग तो है, सपोज कौन सा है? आदिल शाह और औरंगजेब, बहुत वेरिएशन ये है, बिल्टअप किया आदिल शाह ने। बहुत वेरिएशन है। एक चीज बता दो भाई, उनको मालूम होगा, आदिल शाह डायनेस्टी ये शिया थे, ईरान से आए थे, शिया मुस्लिम होते थे। शिया थे। वो हमारे हुजूर के ऐसे क्या बोलते हैं, दामाद समझते हैं, उसको मानते, अली को मानते वो लोग। हम लोग मोहम्मद को मानते हैं। ये वेव को क्या करता है, आवाज को रिसीव करके रिफ्लेक्टिंग करता है। मैं पहले बोला था, इको होता है, वाइब्रेट होता है, कूलिंग सिस्टम होता है। ये यकीन है, कोई भी एनीवन। जेवढे जर घुमट दाखवतात ना, त्याचं सेंटर, त्याच्यामधलं सेंटरला उभं राहिला तुम्ही बोलला तर इको येते बघा. आणि जर थोडं जरी साईडला गेलो ना तर ह्या घुमटच्या टाइम तो नहीं हो रहा, वो बेचारा नहीं, उनका ये रहता है। नहीं, अभी मैं बताया था आपको, चाहे वर्टिकल देखो, वर्टिकल, हॉरिजॉन्टल, ट्रायंगल, किसी एंगल से आप देखो तो आपको एक लाइन में दिखता है। ये आपका नाम बता? इमाम हुसैन, इमाम हुसैन। मैं सिग्नल में था। सिग्नल्स में थे क्या? अच्छा अच्छा। सिग्नल में मैं इंजीनियर रिटायर्ड होते ही तरह। जी बॉम्बे इंजीनियर। अभी यहाँ पे गव्हर्नमेंट चला आता मित्रांनो, एक जादू दाखवतोय. आता बघा, हा कॅमेरा खूप हालतोय. तुम्हाला मी आता थोडासा टर्न करून दाखवणार आहे आम्ही कशात बसलोय. सुधीर बघा, सुधीरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा. तांबोळी जरा चेहरा घ्या बाबा साईडला, या यस, व्हेरी गुड. आणि आता बघा जादू, 1 2 3 बघा, ये बघा, ये हमारी बसंती है. हाँ, चल बसंती. और हमारे जो 2-3 फ्रेंड है आगे, हाँ, तो आगे आगे जा रहे, मजा आ रहा है. बचपन में बैठे थे, अभी कम से कम उसको हो गया रहेगा 40 साल. 40 साल के बाद आज
मुहूर्त मिला है हमें, घोड़ा गाड़ी में बैठना है। चलो कोई बात नहीं, मज़ा आ रहा है। एक गाड़ी हमारा आगे जा रहा है, उधर देखो कौन, कोर्टिकर, सुनील और सावंत बैठे हो गाड़ी में। ये गली इधर का। आता ही समोरची जी वास्तू दिसती याला म्हणतात काला ताजमहल, म्हणजे याला जे वापरलेले दगड आहेत ना ते, हाँ 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 हाँ, ये देखो पूरा ये पत्थर में तराशा हुआ है। डिजाइन देख लो आप एक बार। हाँ ये डिजाइन देखो ऊपर का। एक मीनार गिर गई अभी, इसलिए वजह से अंदर नहीं छोड़ते। आता याच्यात बघा, समोर दिसती गावची तटबंदीचा भाग आहे। काही पडलं आहे तर काही आहे सुस्थितीत। ये किले का मेन गेट है इधर। हाँ देखो ये अब्दुल रज़ाक कादरी गौस पाक के पड़ पुत्र रेनो, उन्हों क्या है उधर के शीर्षक, उन्हों खवीस खान। प्यासीना नहीं भया, प्यासीना नहीं टांगे में। सही बात तुम्हारी। हाँ टांगे बघा, आता आम्ही ज्या दिवशी आलोय तिकडे इकडे पोळा आहे। बघा बैल जोड्या बघा, इथं ढोल आणि याचा मस्त आवाज येतोय, पारंपरिक ढोलाचा। गेट बंद आहे। काय तेव्हार आहे काय नाही। कोण जे बाळामामांचं आहे काय?
देव कोण आहे ते? येऊन का तरुणी लक्ष्मीचा हा का? वा 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 वा. तो 55 टन का सोना चांदी पित्तल सब देख ले. आता आपण चाललोय ती इकडे एक तोफ आहे. तर आम्हाला थोडीशी अशी माहिती भेटली की ही तोफ जेव्हा पेटवली ती एकदाच पेटवली. कितीतरी एकर जमीन ही नापीक झालेली आहे विजापूरमध्ये. बघा आता हे भीमकाय तोफ पाच धातूमध्ये बनवलेली तोफ आहे आणि फक्त एकदाच वापर झाला हिचा. त्याच्या खाली जे बेस बनवले होते त्या बेसचा काय अवस्था झाली बघा. पण तोफेला काही झालेलं नाहीये. बरोबर. त्या रात्री आम्ही नुसतंच बोगदा दिसेल इकडून काढले पाहिजे. धातू आहे धातू. चला पुढच्या थँक्यू आणि पुढच्या वेळेस या. नाही तू असतो ए बसा. बघा हे 6 जण याच्यात मी एकटा आहे. मी शूट करतोय. यशस्वी असतात. आता मी एक ऍड बघा हे 5. किती टनाची तोफ असेल माहिती? नाही इकडे आलोय
आता हा समोर जो दिसतोय ना पार्ट हा जुना, हे त्या काळचं टेहाणी बुरुज म्हणता येईल त्याला. याच्यावरतून झेंड्याने दिशा दाखवली जायची आणि नंतर मग ती तोफ आहे तिकडची ती त्या दिशेला फायर व्हायची. म्हणजे त्या काळातलं. आणि इथून वरतून पूर्ण सिटी दिसते असं जे आमचे सारथी आहेत यांनी मला सांगितलं. आणि वरती झेंडावंदनाचा कार्यक्रम होतोय वरती बघा, हे टेहाणी बुरुज आणि अजून पण चांगल्या स्थितीत आहे. मला वाटतं भरपूर पायऱ्या वगैरे आहेत, पायऱ्यांनी वरती चढायचं. गांधीजींचा स्टॅच्यू, मेन चौक. आता इकडं मेन रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये आलं की इकडं 12 कमान म्हणून एक एरिया आहे. आता तो काय आहे तो तिकडं गेल्यानंतरच कळणार आहे. पण जुनं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय, बघू जवळ झाल्यानंतर अजून आयडिया येईल. आता हे बघा 12 कमानीचं सौंदर्य. आता पहिल्या काळात फार मोठे वास्तू असेल इकडे, पण आता काळाने थोडासा आघात करून वास्तूची झाली दुर्दशा. पण त्याच्यातूनही एक नवीनच काहीतरी डिझाईन तयार झालं आहे. किती काही झालं तरी हे पुरातन लोकांनी मेहनती करून केलेली कलाकृती, आपण याचा सन्मान केलाच पाहिजे. आणि खरंच थोडा वेळ काढून कधी कधी असे हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक धनोरधर असलेले किंवा ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे. मजा येते. पुरातन काळ आणि आत्ताचा काळ थोडीशी तुलना करावीशी वाटते. आमचे काही मित्र अजून पाठीमागे आहे. फोन केला तर सुधीरला म्हणा आम्ही आहे ते कमानीच्या इथं. तो एरिया आहे हा गोल घुमटचं गार्डन आहे, ही पार्किंगची ठिकाण आहे. इथून असं सरळ चालत गेलं की पुढं तिकीट घर आहे. आणि तिथं गेल्यानंतर आता बघूया तिकीट किती आहे काय आहे. बऱ्यापैकी मजा आली फिरायला. मी थोडीशी माहिती घेतल्याप्रमाणे 5 रुपये काहीतरी एंट्री फी आहे. आणि जर ते घुमट आहे त्याच्यावरती जर जायचं असेल तर 30 रुपये मला वाटतं. तर असं एकंदरीत आहे ते. तर आता समक्ष गेल्यानंतरच कळणार आहे. इथं पर्यटकांसाठी टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. हे माझे मित्र शिवा, सुनील. बघा कसे रुबात चाललेत. रुबाबात जे नाही आले ते मुकले. बघा किती खळखळून हसले सगळे. जे आहे ते खरं आहे, खोटं बोलायचं नाही. खूप मजा, खूप असं तुम्हाला वाटत असं उन्हात तार पडतात, पण नाही मजा आली खूप. हे जरा काहीतरी पोटात पाणी करायचं का इकडे का नाही? ओके तिथे जायला उशीर होईल. चला 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 चला. अजून 4-5 तास. ही दुरून घेतलेलं दर्शन म्हणता येईल किंवा दुरून घेतलेला व्ह्यू. बघूया पुढे गेल्यानंतर काय. म्हणजे आमचं काय ठरलेलं नव्हतं की विजापूरमध्ये इथं थांबायचं आहे, पण आम्ही लवकर आल्यामुळं नाही म्हटलं थांबूया. चला बघूया काय आहे वेळ तर. आणि उद्या तर मजाच येणार आहे. काय करू शकत का? शूटिंग करू शकतो. शूटिंग होते त्या बंद कर फक्त मिळता. इथे समोर तिकडे बघा तो गोल घुमट आणि ही भिंत दोन्ही एकत्र वाढतात. हो वाटतं. ही पहिली भिंत, त्याच्यामध्ये 2 नंबरची भिंत, त्यानंतर 3 नंबरची भिंत घुमट आहे. त्यामुळे 4 बाजू बिल्डिंग आहे. इथे बघताना 4 एकत्र वाढतात. ते 4 बिल्डिंग वेगळे आहेत. अरे बाबा. पहिल्या बिल्डिंग त्या मधल्या बिल्डिंग अंतर 150 फूट, मला मागताना 250 फूट. इथून एवढं अंतर जाणवलं नाही. इथून बघता असं वाटतं की तो मोठा घुमट त्यांनी याच्यावरती बांधला असं वाटतं. भिंतीवरती वेगळाच आहे का? वेगळाच आहे. ही संपूर्ण जमीन 64 एकर जमीन आहे. ताजमीचा 52 एकर आहे. त्याला बांधलं 30 वर्ष झाले. सर्वप्रथम काय बांधलं? लेबर क्वार्टर्स. माणसांना राहण्यासाठी बांधलं लेबर बाथरूम.
बर. 3rd बांधलं लेबर किचन दाखवतोय, 4थं बांधलं लेबर ऑफिस, 5 बांधलं लेबर प्रेयर हॉल, 6 बांधलं गेस्ट हाऊस, त्यानंतर बांधलं गोलघुमट. किती वर्ष लागले? 3 गेट आहेत. हा गेट सिटीच्या भाज लोकांना, हा गेट विजापूरच्या लोकांना. तुम्ही जे बघता गेट त्यांच्या कुटुंबाचा रॉयल गेट फॅमिली राज्यमार्ग संपूर्ण घुमट पॅक आहे. वर बघा मधोमध्ये ओपन खिडकी आहे, दिसते तुम्हाला खिडकी खिडकी ओपन का ठेवली? जेव्हा राजा हात असून बसून बघतो तेव्हा तर दिसतं कोणाला कोण दिसतं बसल्या ठिकाणी ती खिडकी म्हणजे त्याकडची सीसी कॅमेराची. म्हणजे आपल्या पाराव कसे बसलेले असते म्हातारे तेच थोडक्यात. तो राजा असतो का? प्रश्न म्हणणार वेळ घ्या फक्त. नाही शंका फक्त. राजाचं ममर आहे ना, राजा दुसरं कोण जातो? हे दिवाणी खास आहे. आदिलशाही कुठलं तुमचं? नाही इथे तुम्हाला जाणवलं की 2 बिल्डिंग वेगळ्या आहेत ह्या ठिकाणी. आता अगदी सावकाश आपण घुमटला बघत जाऊया. तो खाली खाली चाललाय. जसं घुमट हा घुमट खाली जातो ती बिल्ड उठते असं वाटतं मला. सूर्य मावळत चाललेला आहे. जाताना मावळतो येताना उगवतो. तुम्हाला दाखवतो उद्देश काय? बिल्डिंग वेगळी तुम्हाला समजण्याकरता असं दाखवलो पटण्याकरता समजण्याकरता. कसं मावळतीला चालला कसं समुद्र किनारी पाणी आठीन थांबतं, फक्त सूर्य मावळतो. त्यामुळे दोन्ही बिल्डिंग आहे ठीक आहे, फक्त तुम्हाला नजरेला मावळाचा भास होऊ लागला. तिकीट आहे वेगळं. आता बघा स्टेशन रोड बदामी. इथं दगड सुद्धा ह्या ऑफिसला सगळे इथलेच वापरले.
कैलास, हे बघ खास तुझ्यासाठी, हा तुझा मित्र सुधीर. आणि इकडं घे सुन्या, अजून तिकडं घे कोटीकर, फुलराडा. आणि तो एक जण गेलाय चढायला त्या हॉटेलवाल्याकडं, त्याला व्हेज मंचुरियन थम्सअपच पाहिजे. ते गेले. आता बघ काय इथं राडा चाललाय नुसता. तू असता तर मजा आली असती. इथं बघ तयारी. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 4/9/2024 आणि ठरल्याप्रमाणे आमची दुसऱ्या दिवसाची मॉर्निंगची अतिगुलाबी सुरुवात अशी झालेली आहे. इकडं राईट साईडला पाहिलं ना तर गुलाबी डोंगर आहेत, म्हणजे तो एक पाहण्याचा आज योग होता. तर आज जे आम्ही 6 जण आहोत ते प्रत्येकाला काय वाटतं आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सुरुवातीला सुनील अण्णा काय बोलतात ते बघूया, नंतर शिवा, बरेच आहेत. आता आपण अण्णा गाडी चालवतो, मी सारथ्य करतोय, बघू काय अण्णाचं काय मत येतं. अण्णा काय सांगाल तुम्ही आजच्या ट्रिप विषयी? नमस्कार मित्रांनो, खरं तर खूप छान ट्रिप आहे. आमचे मित्र नंदू लोंढे यांची खूप तीव्र इच्छा होती की बदामी हम्पीला आपण जाऊया आणि त्या ठिकाणचं जे आपलं वास्तुकलेचं जे आपण म्हणतो त्याला नमुना किंवा कलाकृती, ती पाहण्याचा योग आज केवळ नंदूमुळे आलेला आहे. आम्ही सुरुवातीला विजयापूरला भेट दिली. त्या ठिकाणी हिस्टॉरिकल प्लेस गोल घुमट होतं, ते खूप आवडलं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही बदामीला पोहोचलोय आणि आजचं शेड्यूल आता बदामी आहिवळ गाव म्हणून एक आहे आणि पडेटी कल्लू म्हणून एक आहे, त्या ठिकाणी चाललेलो आहोत. अतिशय सुंदर ठिकाण आहे, खूप छान वाटतं. धन्यवाद. शिवा, काय वाटतं तुला? नमस्कार मित्रांनो, अविस्मरणीय आठवणीत राहील अशी ही ट्रिप आहे. काल आम्ही विजयापूर येथील जे काही इतिहासकालीन किंवा म्हणतात की जागतिक दर्जाच्या वास्तू आम्ही पाहिल्या, त्या अविस्मरणीय तर आहेतच. त्यानंतर आम्ही ते धरण मोठं जे आहे आलमट्टी, इथेही जाऊन आलो आणि रात्रीचा मुक्काम इथे बदामी हम्पी, आम्ही जे बदामीला आम्ही रात्री मुक्कामी होतो. छान म्हणजे आमचा मुक्काम राहण्याच्या रिसॉर्टला उतरलो आम्ही.
उत्तम दर्जाची सोय होती. जेवण नाश्ता वगैरे हे देखील परिपूर्ण होतं व्यवस्थित. आणि आज सकाळी आम्ही निघालोय. बदामी हम्पीचा जो परिसर आहे की त्याला फार ऐतिहासिक महत्त्व आहे आणि जागतिक वारसा आहे म्हणून जतन केलेले हा जो परिसर आहे, हा इथला निसर्ग जागोजागीची अशी माहिती देतो की इतिहास इथल्या दगडात कणाकणात रुजलेला आहे. आणि आज तो पाण्याचा योग येतोय. तर आम्ही चाललो आहोत बदामी हम्पी असं या परिसराची सहल करायला. धन्यवाद. सुधीर, अति कमी बोलणारा सुधाराच्या मनात काय असता माझ्या मनात असं काही नाही. नमस्कार मित्र तांबोळी, किशोर आणि बाकी सर्व मित्र यांना मी या शहरामध्ये या अगोदर पहिलं कधीही नव्हतो आलो. असं ठिकाण या शहराचं दिसून येतंय आणि याबाबत मला एवढंच बोलता येईल. धन्यवाद. किशोर, नमस्कार मित्रांनो. आमचे मित्र नंदू लोंढे यांच्यामुळे दैनंदिन दगदगीतून आम्ही बाहेर पडून या निसर्ग सौंदर्यात आलेलो आहोत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही बघायला मिळत आहे. त्याबद्दल त्यांचे आणि सर्वांचे आणि आमचे सारथ्य कॅप्टन करणारे पायलट सुनील अण्णा लांडगे यांचे धन्यवाद. त्यांनी खूप विमान उडवले आमचे काल आणि त्या विमानामुळे आम्ही वेळेत खूप काही पाहू शकलो. विजापूरची आदिलशाही पाहिली आणि आता बदामी हम्पीच्या आम्ही निजामशाही पण पाहायला आलो. आता तांबोळी. नमस्कार मित्रांनो. तांबोळी जरा सेंटरले सर्वांना आजचा दिवस खूप खूप चांगला जाओ. आता सर्वांनीच इथल्या प्रवासाचं वर्णन तर केलेलंच आहे, परंतु माझी एक खंत अशी आहे की मला आश्चर्य वाटतंय की आमच्या काळी 98-89 मध्ये आमच्या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या भोसरी शाळेमध्ये असं वाटतं की 10वीचा वर्ग हा फक्त का 6 मुलांसाठीच उघडला होता का. ही फार मोठी खंत मनाला लागून राहिलेली आहे. आणि आज आम्ही 30 वर्षानंतर एवढी मेहनत करून एवढे कष्ट करून इथपर्यंत पोहोचलो, परंतु त्यातले फक्त 6 जण राहिलेली आहेत. ही खंत फार मोठी आहे, मनाला दुःख देऊन जाते. तर सर्वांनी या गोष्टीचा नक्की विचार करावा आणि पुढच्या वेळी जेव्हा कधी आपलं ट्रिपचं प्लॅनिंग होईल त्यावेळी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा करतो. आणि आता सर्वांना आजचा दिवस खूप खूप चांगला जावो ही शुभेच्छा. धन्यवाद. तर पहा, म्हणजे आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक दिवसाची फार किंमत आहे. तुम्ही आतापर्यंत संसारासाठी किंवा फॅमिलीसाठी जगताय किंवा स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. आता आपलं वय झालं साधारण एक 40-50च्या पुढच्या आहेत सर्व. खरंच तुमच्यात आहे ना 1-2-4 दिवसाची ट्रिप केली आणि थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या शहराला जर तुम्ही भेट दिल्या तर तुम्ही खरंच आहे ना चार्ज होता चार्ज. आणि तुम्ही घरी गेल्यानंतर परत आपल्या धंद्याला आहे ना तुम्ही 100% योगदान देता. आता हा माझा वैयक्तिक आतापर्यंतचा अनुभव आहे. तर आता माझ्या मित्रांना घरी गेल्यानंतर काय वाटेल ते तर नंतर मी त्यांना विचारून घेईन. तर आता 2 दिवस आम्ही मजा घेतो. असं मध्ये आधी असे बोर करणारे व्हिडिओ आम्ही बनवत राहू. धन्यवाद. मी आता तयारी केली आहे. गेल्यानंतर ऑफिसमधलं जे काही तेच ना केलंय. आम्हाला एनओसी घ्यायला लागते. आम्हाला एनओसी